तर रणजित सर निंबाळकरांच्या चार्जशीट बाबत आपण पुढची माहिती जाणून घेणार आहोत. आपण माहिती इथपर्यंत बघितली की चार्जशीट मध्ये रुबी हॉस्पिटलला त्यांना दाखल केलेलं आहे आणि तिथं त्यांची डेथ झालेली आहे. बारामतीवरून रुबी हॉस्पिटलला नेलेलं आहे. तर सरांची डेथ झाली ही माहिती जगजाहीर झाली आणि हा सर्व तपास आता पोलिसांना करावा लागणार. ही घटना जी घडलेली आहे ही आपल्याला माहिती आहे. संतोष होतोडकरांचा जबाब आपण बघितलेला आहे आणि त्यांनी पार्टनर मध्ये हा बैल घेतलेला होता आणि उर्वरित त्यांची हिस्सेची रक्कम त्यांनी देऊन टाकलेली होती. तर संतोष तोडकरांचा यात रोल काहीच येत नाही. त्यांचा जबाब म्हणजे महत्वपूर्ण एक साक्षीदार आहे आणि त्यांच्या साक्ष्यावरती ही पुढची सर्व कारवाई ठरणार आहे. तर योग्य त्या दिशेने पोलिसांनी तपास करून संतोष होतोडकरांचा जबाब इथं चार्जशीटला नोंदवलेला आहे. तर त्यापुढे पुढची माहिती अशी आहे का सरांची डेथ झाली आणि ही माहिती पूर्ण जाहीर झाली. बैलगाडा क्षेत्रामध्ये हाहाकार झाला. एक बैलगाडा क्षेत्रातील हिरा संपल्या गेला आणि फक्त व्यवहार पूर्ण करायचा नव्हता, पैसे बुडवायचे होते, मग मला माझा बैल परत द्या, यातून गोळीबार झाला आणि स्वर्गवासी रणजित सर निंबाळकर आपल्यातून निघून गेले. तर याचा पुढील तपास आज आपण आपल्या चॅनलवरती जाणून घेणार आहोत. देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राची या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर ही माहिती जगजाहीर झाली की सरांची डेथ झालेली आहे आणि काकडे कुटुंबियांनी त्यांना संपवलंय. तर आता हे सर्व चार्जशीट मध्ये पोलिसांनी रीतसर मांडणी केली. मग ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस आणि सोबत त्यांचे बंधू, सरांचे लहान बंधू हे तिथं होते आणि अभिजित निंबाळकर ही त्यांच्या बंधूचं नाव अभिजित निंबाळकर यांनी सरांचा मृत्यू ज्यावेळेस डिक्लेअर केला त्यावेळेस तात्काळ पोलीस स्टेशनला अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर त्यामध्ये त्यांनी डिमांड केली की सरांचं पोस्टमॉर्टम हे इन कॅमेरा म्हणजे कॅमेरा चालू असावा आणि त्याची पूर्ण क्लिप बनवली जावी अशा पद्धतीचा अर्ज केला. पोलीस स्टेशनने तात्काळ DSP ची परवानगी घेऊन ससून हॉस्पिटलमध्ये जिथं पोस्टमॉर्टम झाला तिथं हॉस्पिटलला पत्र देऊन आणि इन कॅमेरा ही सर्व प्रोसेस करावी असं सांगितलं गेलं आणि त्याच पद्धतीनं डॉक्टरांनी ही सर्व पोस्टमॉर्टम हे इन कॅमेरा केलेले आहे. त्याचे पूर्ण रिपोर्ट बनलेले आहे आणि ते सर्व रिपोर्ट फॉरेन्सिक लॅबला पाठवलेले आहेत. तर पुढे आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे का सरांचा मृत्यू तर झालेला आहे. हे तर उघड आहे की पिस्तूल मधून गोळी झाडली आणि गोळी ही डोक्यात झाडली, पण सरांचा मृत्यू आता याच्यामध्ये नेमका कसा झालेला आहे. मग गोळी तर डोक्यामध्ये झाडली, मग मेंदूला इजा झाली का त्या गोळीमुळेच मृत्यू झाला का सरांचा BP तिथं वाढला गेला का सरांना त्याच दरम्यान अटॅक आला गेला. तर नेमकं फॉरेन्सिक रिपोर्ट काय येईल किंवा काय उल्लेख आहे हे आपण पुढे जाणून घेणार आहोत. ही माहिती काही मी नोट केलेली आहे, एवढं डोक्यात ठेवणं शक्य नाही आणि ते नोट केलेले असल्यामुळे मी तुमच्या समोर ती मांडत आहे. तर चार्जशीट नुसार सरांची डेथ ही पिस्तूल मधून गोळी झाडली आणि त्या गोळीनेच झालेला आहे याचा उल्लेख आहे. तर डोके निकामी झाले आणि म्हणून सरांचा मृत्यू झाला. हा पिस्तूल म्हणून गोळी झाडली आणि त्यानेच झालेला स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तर मी हे जे का सांगितलं तर याचं कारण लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल आपण बघू, समजा एखादी गाडी रस्त्याने चालले, त्याचा तिथं ऍक्सिडेंट झाला, त्यामध्ये समजा 4-5 लोक आहेत, तर कोणाला लागलं, कोण दाबलं, कोणाला कापलं, तर असे प्रकार घडतात. कोणाच्या डोक्याला मार लागला, पण त्यावेळेस काही घटना अशाही होतात की एखाद्याचा मृत्यू होतो त्याला कमी लागलेला असतं किंवा लागलेले नसतं. मग त्यावेळेस काय प्रकार होतो, रिपोर्ट मध्ये काय येतं, समजा एखाद्याला तो भयंकर ऍक्सिडेंट बघून अटॅक येतो तरी त्याचा मृत्यू होतो. मग तिथं रिपोर्ट मध्ये येतं ऍक्सिडेंट जरी झालेला आहे पण याचा मृत्यू हार्ट अटॅक येऊन झालेला आहे किंवा एखाद्याचा मृत्यू येतो की याचा BP प्रमाणापेक्षा जास्त वाढला म्हणून त्याचा मृत्यू झालेला आहे. तर एखाद्याला ती घटना बघून BP वाढू शकतो किंवा एखादा जागे शॉक होऊ शकतो, BP लो होऊ शकतो. म्हणजे अशा काही घटना घडू शकतात का तसा रिपोर्ट तो येऊ शकतो. पण इथं क्लिअर कट पोलिसांना जो रिपोर्ट मिळालेला आहे तो रिपोर्ट डोक्यात गोळी लागून झालेला आहे. त्यानंतर पुढे अजून जो पिस्तूल
वापरलेला आहे यामध्ये तर गुन्ह्यात जे वापरलेली पिस्तूल आहे त्याच्यात नेमकी गोळी कोणती होती, फॉरेन्सिक रिपोर्टला लॅबला हे सर्व रिपोर्ट पाठवलेले आहेत. त्यातील काही रिपोर्ट यायचे बाकी आहे. तर त्यातील जी गोळी डोक्यात मारलेली आहे आणि जे ब्लड निघालेलं आहे किंवा ज्या भागाला गोळी लागलेली आहे तेथील जे आजूबाजूचा भाग आहे ते सर्व पार्ट फॉरेन्सिक रिपोर्टला दिलेले आहे. आणि त्यातील महत्वाची गोष्ट म्हणजे त्यातून पोलिसांना फॉरेन्सिक लॅब कडून काय काय अपेक्षित आहे, कुठल्या कुठल्या गोष्टीची उत्तर पाहिजे आहे याची सर्व नियमावली पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब कडे पाठवलेली आहे. आणि त्यातून महत्वाचं म्हणजे हे पिस्तूल त्यांच्याकडं कुठून आलेलं आहे, याची खरेदी कुठून झालेली आहे आणि हे कोणाचे नाव आहे तर हे आपण बघूया. तर हे पिस्तूल जे आहे ते परदेशी म्हणजे बाहेरील देशातील आहे, परदेशी बनावटीचं आणि तो पोलिसांनी जप्त केलेले आहे. तर पिस्तूल हे स्पाइन अस्रा ह्या कंपनीचा असून MCD 4022 LR असा हा या पिस्तूलचा नंबर आहे. आणि पिस्तूल सिंगल बोर आहे, त्याची लांबी रुंदी ही पोलिसांनी नमूद केलेली आहे. त्याचबरोबर एक पुंगळी आहे, पाऊच आहे आणि हे सर्व पोलिसांनी पंचांसमोर जप्त केलेले आहे. याच्यात पण सरकारी पंच टाकलेले आहे असा स्पष्ट उल्लेख पोलिसांनी चार्जशीट मध्ये केलेला आहे. तर हे पिस्तूल खरेदी कोणी केलेलं होतं, हे पिस्तूल खरेदी कोणी करू द्या पण ही खरेदी शहाजी मुकुटराव काकडे यांच्या नावावरती आहे आणि त्यांच्याच नावावरती सर्व डिटेल मिळाली आहे. त्यानंतर CCTV DVR हा पोलिसांनी जप्त केलेला होता. शहाजी काकडेंनी तो मागे म्हणजे काढून गहाळ करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण पोलिसांनी ज्यावेळेस यांना अटक केली तर शहाजी काकडेंना जामीन पण झालेला आहे आणि त्यांना मूळ अटक किंवा मूळ जी कारवाई केली होती की CCTVचा DVR त्यांनी गायब केलेला होता पण तो पण मिळून आलेला आहे. आणि तो एक कलम त्यासाठी शहाजी काकडेंवरती लागलेला होता पण त्यांना चार्जशीट दाखल होण्या अगोदरच जामीन मिळून गेलेला आहे. तर आता हे DVR मध्ये काय आहे आणि पिस्टल नेमका कुठं आहे, अजून काय काय माहिती आहे, तर ही सर्व माहिती आपण पुढील भागात बघणार आहोत. तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे की ह्या फॉरेन्सिक लॅबला टेस्ट साठी पाठवलेल्या आहे आणि त्याचेही काही रिपोर्ट यायचे बाकी आहे. तर आतापर्यंत हे जे आपण चार्जशीट रिपोर्ट बघितला हा पूर्ण रिपोर्ट 350 पानांचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि एवढं शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगणं गरजेचं नाही आणि सांगणं महत्वाचं आहे का जेणेकरून या काही गोष्टींमध्ये समजा पंच असतील, पुरावे असतील किंवा याच्यामध्ये जे महत्वाचे साक्षीदार आहे याच्यात कुठलीही गोष्ट अनपेक्षित घडू नये आणि हे सर्व आपल्याला माहिती असावे की जेणेकरून या कुटुंबाला न्याय मिळावा. तर अजून काही माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नक्कीच भेटू या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.